श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी अशी स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामीची भक्ती केल्याने नेमकं काय घडते आणि तिचा परिणाम लगेच दिसतो का? कसं आहे ना, आजकाल प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची खूप घाई झालेली आहे. गोष्टी त्वरित परिणाम त्याचा पाहायची सवय झाली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा त्वरित परिणाम आपल्याला पाहण्याची सवय झालेली आहे. औषध घेतलं की लगेच फरक दिसावा, मेहनत केली की लगेच यश मिळावा. तसेच काही जण भक्तीतही अपेक्षा ठेवतात. मी काही दिवस नामस्मरण केलं, मग माझ्या अडचणी अजून का आहेत, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. पण स्वामी भक्त हे व्यवहार नाही, तर आज नाम घेतले की उद्या सगळं बदलल. तर सेवा करत असताना, नामस्मरण करत असताना संयम हा शब्द खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे बी जमिनीत पेरलं की दुसऱ्याच दिवशी त्याचं झाड होत नाही. आधी ते शांतपणे मूळ धरतं, मग हळूहळू अंकुर बाहेर येतो. तसंच स्वामी भक्ताचंही असतं. त्याचा परिणाम सर्वात आधी मनावर होऊ लागतो. माणूस पूर्वीसारखा प्रत्येक गोष्टीने तुटून पडत नाही. संकट तशीच असतात, पण ती सहन करण्याची ताकद मात्र वाढू लागते. हीच तर भक्तीची पहिली ओळख आहे. पण आपल्याला सवय झाली असती की आपण 4 दिवस नामस्मरण केलं की आपल्याला लगेच अनुभव पाहण्याची आतुरता लागलेली असते. स्वामी भक्तीमुळे आयुष्यातल्या बऱ्याच समस्या लगेच संपत नाहीत किंवा नाहीशी होतीलच असं नाही. पण त्या समस्याकडे पाहण्याची जो आपला दृष्टिकोन आहे तो मात्र हळूहळू बदलायला लागतो. पूर्वी जिथे फक्त भीती दिसायची ना, तेथे आता आशा दिसू लागते. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींचा राग यायचा, मन अस्वस्थ व्हायचं, तेथे आता थोडा संयम येऊ लागतो. हाच तर खरा बदल आहे, जो बाहेरून फारसा दिसत नाही, पण आतून माणूस शांत होत असतो. काही वेळा भक्त म्हणतात, मी इतकी वर्ष भक्ती करतोय तरी अजून मोठा अनुभव आला नाही. पण स्वामींची कृपा नेहमी चमत्कारातूनच दिसते असं नसतं. अनेकदा एखादं मोठं संकट टळणं, चुकीच्या मार्गापासून वाचवणं, मनाला योग्य वेळी धीर मिळवणं, हेही भक्तीचंच फळ आहे ना. फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाहीत, बरोबर ना? आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्तीचा परिणाम प्रत्येकासाठी वेगळा असतो. कोणाला मन शांती मिळते, कोणाला संयम मिळतो, कोणाच्या घरात प्रेम वाढते, तर कोणाच्या आयुष्यात योग्य दिशा मिळत राहते. प्रत्येक स्वामी काय करतात, प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार घडवत असतात. म्हणून दुसऱ्याच्या अनुभवाशी स्वतःची तुलना कधीच करू नये. जर तुम्ही नामस्मरण केलं तर नक्कीच तुमच्या मनाला शांती मिळते. स्वामींच्या सेवेत येणं फार काय अवघड गोष्ट नाही. स्वामींच्या सेवेत आपण आपल्या मनाने येतो, पण स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. 2-3 दिवस स्वामींची सेवा केली, नामस्मरण केलं तर लगेच तुम्हाला अनुभव कधीच येणार नाही. स्वामींच्या सेवेमध्ये सातत्य असायला हवं, टिकून राहणं महत्त्वाचं आहे. जी काही आपण सेवा करत आहोत स्वामींची, त्यावर विश्वास, श्रद्धा आणि त्या सेवेवर संयम असणं महत्त्वाचं आहे. योग्य वेळ आली की नक्कीच आपल्याला त्या कष्टाचं, त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत राहतं. स्वामी भक्ती म्हणजे फक्त देवाकडे मागणं नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवण्याची प्रक्रिया आहे. हळूहळू माणूस अहंकार सोडायला शिकतो, अपेक्षा कमी करायला शिकतो आणि जे आहे त्यात समाधानी शोधायला लागतो. हा बदल एका दिवसात होत नाही, पण जो भक्त श्रद्धेने चालत राहतो, हळूहळू सातत्य ठेवतो सेवेमध्ये, त्याच्या आयुष्यात स्वामींचं कार्य नकळत सुरू असतं. म्हणून भक्ती करताना सतत मला काय मिळेल हे मोजत बसू नका. कारण काही गोष्टी दिसत नाहीत, पण त्या आतून घडत असतात. आणि ज्या दिवशी मन संकटातून शांत राहायला शिकतं, त्या दिवशी समजावं की स्वामी भक्तीचं बी आत खोलवर रुजायला लागलं आहे. तर स्वामी सेवा करा, स्वामी सेवेकरी व्हा आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येतील. हळूहळू का होईना, पण ते बदल नक्कीच घडून येतील. अहंकार, कमीपणा, अपमान या गोष्टी तिरस्कार करू नका. चांगले विचार, आचरण नक्कीच आपल्यामध्ये आणावे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.